नमस्कार मित्रांनो, न्यूज मराठी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जेएनयू फर्स्ट इयरसाठी बिहेवियर सायन्सचा क्वेश्चन पेपर बघूया। 2008चा क्वेश्चन पेपर आहे हा, 3 जून। चला तर सुरुवात करूया। प्रश्न पहिला, योग्य तो पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। पहिला आहे, स्वतःतील दोषासाठी इतरांना दोष देणे म्हणजे डॅश डॅश हे वापरणे। यासाठी अ येणार प्रोजेक्शन, ठीक आहे। तसंच दुसरं बघा, कौशल्य विकासासाठी डॅश डॅश फार आवश्यक आहे, तर यात सराव येणार क येणार। तसंच तिसरं आहे, व्यसनाधीनतेचे त्याची कारणे डॅश डॅश आहे, तर यातील ड येणार वरील सर्व। तसंच चौथं बघा, डॅश डॅश ही जन्मावरून ठरवली जाते, तर जन्मावरून ठरवली जाणारी आहे जात, तर अ येणार। पाचवं बघा, मानव जातीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य समता अशी आहे की शिकणे व समजून घेणे, तर यात ड येणार, ठीक आहे। जोड्या लावू बघूया। अ गटमध्ये बघा हेतू, तर याला अंतर्गत बळ येणार, ठीक आहे, याला ब येणार। दुसरं बघा, मानसिक वय, तर यात IQ येणार, ठीक आहे, अ लिहून घ्या। पहिल्या याच्यात ब आणि दुसऱ्या याच्यात अ। ईद, मुलांचा इगो, ठीक आहे। चौथा आहे भिन्नता, तर यात ई येणार, ठीक आहे, शहरी समाज। आणि पाचवा आहे लक्ष वेधणे, तर यात नाविन्य येणार, ठीक आहे, क। चूक विधाने बघूया आपण, चुकी बरोबर। पहिला आहे, उत्तेजक हजर असताना होणाऱ्या खोट्या आकलनाला भ्रम भास असे म्हणतात, तर हे बरोबर आहे पहिलंवालं, ठीक आहे। दुसरं आहे, दुःखद अनुभव नकळत विसरण्याच्या क्रियेला प्रगतिगमन असे म्हणतात, तर चूक आहे। तिसरं बघा, मरणारी व्यक्ती पुढीलप्रमाणे वेगवेगळ्या 5 प्रकाराच्या प्रतिक्रिया दाखवते, उदा नाकारणे, राग, सौदेबाजी, वैफल्य आणि स्वीकारणे, तिसरं बरोबर आहे। चौथा आहे, रेड क्रॉस सोसायटी ही आंतरराष्ट्रीय राजकारणाचा संबंध नसलेली मानवी सेवेला वाहून घेतलेली मानवतावादी संघटना आहे, बरोबर आहे चौथं। पाचवा आहे, सामाजिक प्रक्रियेतील कोणताही बदल किंवा सुधारणेला विघटनात्मक कृती असे म्हणतात, चूक आहे, याला सोशल चेंज म्हणतात। तर याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला खालीलप्रमाणे लिहिलेले आहे, ते तुम्ही वाचून घ्या। हा बघू प्रश्न उत्तरे कशा आलेले आहेत। 15 मार्कासाठी तर ट्रिपा प्रत्येक क्वेश्चनमध्ये विचारला जाते, कुठलेही 3 लिहायचे असते तुम्हाला। अवघड प्रश्न सोडवण्याची शास्त्रीय पद्धत लिहायची आहे, बालविवाह लिहायचा आहे, जागतिकीकरण व शुश्रूषा व्यवसाय लिहायचं आहे, जागतिक महिला दिन लिहायचे तुम्हाला, मानसशास्त्राचा वावल्याचे। या 5 मधून कुठले फक्त 3च लिहायचे आहे, ठीक आहे। 15 मार्काला शास्त्रीय कारणे द्या म्हणून आलेलं आहे, कुठलेही 5 लिहायचे आहे, ठीक आहे, 6 पैकी। विद्यार्थी परीक्षेला मानसशास्त्राचा अभ्यास करणे आवश्यक आहे का आवश्यक आहे ते लिहायचं आहे। मनुष्य कायमचा एकटा राहू शकत नाही, ते लिहायचं, त्याचं कारण लिहायचं आहे। सामाजिकरणामध्ये संस्कृती महत्त्वाच्या भूमिका निभावते, तर त्याचं पण कारण लिहायचं तुम्हाला। चौथं आहे, संरक्षण यंत्रणा आवश्यक आहे, ते पण लिहायचं आहे। कुटुंब हे सार्वत्रिक गरज आहे, ते लिहायचे। आणि परिचारिका ही सर्वांशी सर्वतोपरी मिळते जुळते करून घेणारी हवी, ते लिहायचं आहे। याचे खालीलप्रमाणे थोडक्यात तुम्हाला उत्तर दिलेलं आहे, शॉर्टमध्ये दिलेलं आहे तुम्हाला फक्त समजण्यासाठी। प्रश्न चौथा बघा, तुमच्या शाळेभेटीच्या वेळी वर्ग शिक्षकाने 12 वर्षाच्या सुजाताच्या
वर्तणुकीबाबत अहवाल दिला की तिची वर्तणूक बरोबर नाही, ती हट्टी झाली आहे व उलट उत्तरे देते. युनिट टेस्टमध्ये तिला कमी गुण आहेत आणि ती गोष्टीची पुस्तके वाचण्यात स्वतःला गुंतवून ठेवते. या आधारावर तुम्हाला त्याची खालीलची प्रश्नाची उत्तरे द्यायची आहे. ठीक आहे. शिक्षणाची व्याख्या करायची आहे तुम्हाला. शिकण्याचे प्रकार स्पष्ट करायचे आहे. शिकण्यावर परिणाम करणारे विविध घटक लिहायचे आहे. आणि सुजाताला व कुटुंबाला तुम्ही शिक्षणाच्या महत्त्वाच्या बाबीचा सल्ला द्यायचा. ठीक आहे. जर तुम्हाला वचन नसेल तर तुम्ही प्रश्न 4 मधला किंवा दिलेला आहे खालचं पण लिहू शकता. अभिवृत्ती म्हणजे काय? अभिवृत्तीचे विकास प्रक्रिया सविस्तर लिहा. अभिवृत्तीबद्दल होणाऱ्या प्रक्रियेबद्दल सविस्तर लिहा. परिचर्यामध्ये अभिवृत्तीचे महत्त्व लिहा. ठीक आहे. तसेच प्रश्न 5व्यामध्ये पण इथे 2 दिलेले आहे तुम्हाला. खालील प्रश्नाचे उत्तर द्यामध्ये स्पेसिफिक वर्ड दिलेला आहे किंवा हे लक्षात घेऊन लिहाल. परत एकदा सांगून देते, जर किंवा दिले असेल तर तुम्हाला वरचेच लिहायला लागेल. जर वरचे 3 येत असेल तर तुम्हाला वरचेच 3 लिहायचे. जर वरचे 3 नसेल येत तुम्हाला तर खालचे 4 लिहायचे. ठीक आहे. पण दोन्ही लिहून ठेवू नका. त्यामुळे तुम्हाला कुठल्याच क्वेश्चनला ते मार्क्स देणार नाही. दोन्ही पण एक्स्ट्रा लिहिलं तर तुम्ही. किंवा तुम्ही कोणी काय करतात, इथले सामाजिक गट येत असेल तर हे लिहितात आणि मग खालचं जर 1-2 येत असेल तर ते लिहितात. तर असं पण करू नका. चला प्रश्न 5वा बघूया. सामाजिक गट म्हणजे काय लिहायचं आहे तुम्हाला. सामाजिक घडामोडीबाबत लिहायचं आहे. ग्रामीण समाजातील वेगवेगळ्या समस्यावर स्पष्ट लिहा. समस्याबाबत स्पष्ट लिहा. ठीक आहे. जर तुम्हाला वचन नसेल तर प्रश्न 5मध्ये किंवा दिलेलं आहे तर तुम्ही खालचं पण लिहू शकता. स्त्रिया व बालकांमधील सामाजिक समस्याबद्दल लिहा. सरकारी व खाजगी संस्थांमधील फरक स्पष्ट करायचा आहे तुम्हाला. प्रत्येक व्यक्तीच्या गरजा काय असतात ते लिहायचं आहे. आणि ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? ध्वनी प्रदूषणाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो आणि ध्वनी प्रदूषणाचा प्रतिबंध कसा कराल ते लिहायचं आहे. खूप सोपे प्रश्न आहे. आपल्या याच्यावर आधारित आहे. तुम्ही एकदा तरी वाचाल तरी तुमच्या पूर्ण लक्षात येऊन जाईल. खालील तुम्हाला शॉर्टमध्ये मी आन्सर दिलेले आहे स्पष्टीकरणासोबत. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून बघून घ्या. ठीक आहे. मराठीतच आहे, एवढं समजण्याची गरज नाही आहे. समजून फक्त तुम्हाला वाचून थोडं समजण्याची गरज आहे. थोडं अभ्यास करा, वाचन करा. 1-2 वेळा वाचला तरी तुमच्या लक्षात राहून जाणार. किंवा आपल्यावरच हा पूर्ण बिहेवियर सायन्स आपल्यावरच पूर्ण पेपर येतो. ठीक आहे. टिपा लिहा बघा. शॉर्टमध्ये दिलेलं आहे पण पॉईंट दिलेले आहे तर तुम्ही लिहू शकता. पण तुम्हाला थोडं जास्त लिहायचं आहे. लॉंग क्वेश्चन तर मी अभ्यास तर नाही टाकणार. मी पहिलं आधी पूर्ण पेपर टाकून देणार, त्याच्यानंतरच लॉंग क्वेश्चन टाकणार. कारणे द्या बघून घ्या. कसं लिहायचं आहे कारणे द्या. कोणाकोणाला समजत नाही कारणे द्या काय असते तर इथे बघून घ्या. शॉर्टमध्ये दिलेलं आहे पण पॉईंट टू पॉईंट दिलेलं आहे. ठीक आहे. खूप लोकांना कन्फ्यूज असते कारणे द्या म्हणजे काय असते. तर शॉर्टमध्ये दिलेलं आहे, वाचून घ्या. प्रश्न 4 बघा कसं लिहायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून घ्या. तुमच्या एका लाईकने मला आणखीन प्रोत्साहन मिळेल व्हिडिओ बनवायचे. कमेंट करा काही क्वेश्चन असल्यास, कुठले क्वेश्चन पेपर पाहिजे ते. स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे मित्रांनो. चला धन्यवाद तुमचा एवढा सपोर्ट करण्यासाठी. 1 महिन्यातच माझं चॅनल खूप तुमच्या सपोर्टमुळे ग्रो झालेला आहे. खूप धन्यवाद तुमचं. सध्या ही सुरुवात आहे. आणखीन छान व्हिडिओ बनवणे सुरू करील. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब सगळं करा.
धन्यवाद.